हे असे गोल गरगरीत दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे बेसनचे लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेसनचे लाडू तयार करण्यासाठी आपण इथे 1 किलो इतकी चणा डाळ घेतली आहे. सुरुवातीला आपण अर्धा किलो इतकी चणा डाळ कढईमध्ये घेऊन मंद आचेवर भाजून घेणार आहोत. आपल्याला चणा डाळ एकदम मंद आचेवरच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लहान आचेवर डाळ भाजल्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते. लहान आचेवर डाळ भाजताना वेळ थोडा अधिक लागतो, पण अशी खरपूस मंद आचेवर भाजलेली डाळ आणि त्यापासून तयार केलेल्या बेसनमुळेच आपले लाडू अधिक चविष्ट बनतात. अशी खरपूस मंद आचेवर डाळ भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं एवढा वेळ लागतो. 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्या डाळीला छान लाईट ब्राऊन कलर आला आहे. आता आपण ती काढून एका कपड्यावर पसरून थंड करून घेऊया आणि घरघंटीवरून किंचित रवाळ असे बेसन दळून आणूया. इथे आपण दळून आणलेल्या बेसनपैकी 4 वाटी इतके बेसन घेतले आहे आणि 2 वाटी इतकी बुरा साखर घेतली आहे आणि त्याला 1.5 वाटी इतके तूप घेतले आहे. तूप आपले रूम टेम्परेचरवरचेच आहे. कढईमध्ये सुरुवातीला आपण तूप घालून घेऊया आणि तूप वितळले की त्यामध्ये बेसन घालून आपल्याला सतत हलवत परतायचे आहे. काही वेळा काही लोक म्हणतात की बेसनमध्ये गुठळ्या पडतात, पण सतत हलवत गुठळ्या चमच्याने दाबून मोडत पीठ भाजून घेतले तर गुठळ्या तयार होणारच नाहीत. तसेच काही वेळा लाडू खाताना टाळ्याला बेसन चिकटते असेही बोलले जाते, पण असे तेव्हाच होते जेव्हा बेसन कच्चे असते. सतत हलवत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला बेसन परतत राहायचे आहे. बेसन व्यवस्थित भाजल्याची पहिली खूण म्हणजे त्याचा खमंग सुवास. हा सुवास सर्व घरभर पसरतो. काही वेळा काही जणांचे असे म्हणणे असते की बेसन किती पण भाजा पण त्याचा कच्चेपणा काही जात नाही. पण बेसन सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान आचेवर भाजले तर ते एकदम खरपूस असे भाजले जाते. मोठ्या आचेवर बेसन भाजले तर थोडे भाजले जाते तर थोडे कच्चेच राहते. बेसन भाजताना सुरुवातीला घेतलेल्या तुपापैकी थोडे तूप शिल्लक ठेवूनच आपण बेसन भाजायचे आहे. नंतर बेसन कोरडे वाटत असेल तेव्हा त्यामध्ये तूप ॲड करायचे. प्रत्येक बेसननुसार तुपाचे प्रमाण हे कमी जास्त लागू शकते. बेसनचा कलर बदलला आहे आणि छान ॲरोमाही येत आहे. बेसन किंचित रवाळ असल्याने आपण यात दूध किंवा पाण्याचा हबका देणार नाही. आपले बेसन रवाळ असल्यामुळेच आपले लाडू दाणेदार असे तयार होतील. आपण गॅस बंद केला आहे आणि मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतले आहे. आपले बेसन अगदी व्यवस्थित घट्ट दिसत आहे, अजिबात पातळ दिसत नाही. आता आपल्याला मिश्रण थोडे थंड करून घ्यायचे आहे. किंचित कोमट असतानाच आपण आता लाडूचे मिश्रण तयार करून घेऊया. त्यामध्ये आपण 1 चमचा इतकी वेलची पावडर घातली आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या इतकी बुरा साखर घातली आहे. आपले बेसन रवाळ आहेच, त्याशिवाय त्यामध्ये साखरही आपण बुरा वापरल्यामुळे आपले लाडू एकदम दाणेदार तयार होतील. तसेच मिश्रण एकदम गरम असताना त्यात साखर घातली गेली तर साखर वितळून ते मिश्रण पातळ होते आणि मग लाडू बनवताना प्रॉब्लेम होतो. लाडूला शेप देता येत नाही. तसेच एकदम थंड झालेल्या मिश्रणामध्ये साखर घातली तरी मिश्रण कोरडे होऊन त्याचे लाडू वळता येत नाहीत. अशा वेळेला थोडे तूप गरम करून घातले तर त्याचे लाडू वळता येतात. आता आपण लाडूला शेप द्यायला सुरुवात करूया. आपले इथे साखर आणि वेलची व्यवस्थित मिसळून झाली आहे आणि लाडू तयार करण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालं आहे. लाडूला शेप देताना त्यामध्ये आपल्या आवडीनुसार बेदाणा किंवा पिस्त्याचे काप आपण लावू शकता. हातावर थोडे मिश्रण घेऊन ते असे दाबत दाबत गोल आकार देऊन आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे.
आपला लाडू अगदी सहज वळला जातोय। याचाच अर्थ आपल्या पिठामध्ये असलेले तुपाचे प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे। इथे आपण एक लाडू वळून घेतला आहे। अशाच पद्धतीने पुढचेही लाडू आपण वळून घेऊया। लाडू चांगले दाणेदार बनले आहेत। त्यासाठी आपण किंचित जाडसर बेसन घेतले होते, भुरा साखर घेतली आणि बेसन एकदम मंद आचेवर सतत हलवत भाजून घेतले आहे। त्यामुळेच आपले लाडू एकदम दाणेदार बनले आहेत। आपण हे लाडू करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तयार केले तर आपलेही लाडू असेच दाणेदार तयार होतील। 4 वाटी बेसनमध्ये आपले इथे 18 मध्यम साईजचे लाडू तयार झाले आहेत आणि आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आपला अनुभव शेअर करा। तसेच रेसिपीला एक लाईक करा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सना रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा। आपल्या सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची जावो हीच प्रार्थना। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।